नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा म्हणून विविध उपक्रम आजपर्यंत राबविले आहेत. यावर्षी देखील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी सोयाबीन बियाणे मोफत वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला असून यासोबत पर्याय फाउंडेशन ही काम करीत असून परभणी जिल्ह्यातील जवळपास 700 महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येत आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून आज दिनांक 10 जून रोजी शहरातील वांगी रोड येथील साईबाबा नगर येथे एकल महिला किसान अभियानातील महिला गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जयश्री नेमणे, धनंजय कुलकर्णी, कार्यक्रमाच्या आयोजिका बायजाबाई घोडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाच्या आयोजिका बायजाबाई घोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की वंचित घटकातील ज्या महिला शेतामध्ये स्वतः मेहनत करून घाम गाळतात ती महिला शेतकरी म्हणून पुढे आली पाहिजे. या उद्देशानं नाम फाउंडेशन व पर्याय फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक, शैक्षणिक व शासकीय दर्जा वाढावा या उद्देशाने महिला शेतकऱ्यांना आज बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर कांबळे, आकांक्षा शिंदे, बंडू गायकवाड, भीमराव हजारे, गणेश जोगदंड, रमेश नितनवरे आदींनी परिश्रम घेतले. परभणी जिल्ह्यातून 9 तालुक्यामधील प्रत्येक तालुक्यातील आम्ही जसे वंचित घटक आहेत, भटके समूह आहेत, पारधी, कैकाडी, लोहार, गिसरी, वडार, पुन्हा एसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, हे बियाणं देण्यामागचा एक हेतू आहे की 7/12 जरी एखाद्या पुरुषाच्या नावानं असेल, सासऱ्याच्याच नावानं 7/12 असेल किंवा नवऱ्याच्या 7/12 असेल, पण मेन जो मेहनत करणारी त्या शेतीतली महिला आहे तर ती महिला आतापर्यंत महिला शेतकरी म्हणून कधीच बाहेर आलेली नाही. आणि ह्या महिला ज्या शेतामध्ये जी महिला राबते तर प्रामुख्याने ती शेतकरी आहे. म्हणून आम्ही नाम फाउंडेशन आणि पर्याय संस्थेच्या माध्यमातून की महिलांचा आर्थिक, शासकीय, शैक्षणिक आणि राजकीय दर्जा वाढावा, त्यांनाही विचारामध्ये घेतलं पाहिजे, त्याही शेतकरी महिला आहेत. या हेतूने आम्ही हा जो बियाणे वाटपचा नाम फाउंडेशन आणि पर्याय संस्थेचा उपक्रम आहे तर एकमेव की महिला शेतकरी आहेत आणि महिलांनाच वाटप झाले पाहिजे या मुद्द्याने आम्ही परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 700 लोकांना हे बियाणे वाटप करत आहोत. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.